श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. भक्त हो, येणाऱ्या 26 ऑगस्ट रोजी म्हणजेच मंगळवारी हरतालिका व्रत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताबद्दल संपूर्ण माहिती, पूजेची योग्य पद्धत काय आहे, हरतालिका व्रत करताना कुठले कुठले नियम पाळायचे आहे, उपवासामध्ये आपल्याला काय खायचं आहे, कुठल्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे व्रत पाळल्याने आपली मनोकामना कशी पूर्ण होणार आहे, तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. हरतालिका व्रत हे अतिशय महत्त्वाचे व्रत आहे. प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करीत असतात. यामध्ये विवाहित म्हणजेच लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या सौभाग्यासाठी उपवास करत असतात. आणि अविवाहित ज्या मुली असतात म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नसते तर त्यासुद्धा ह्या व्रत करू शकतात. म्हणजेच काय तर इच्छित वर मिळावा यासाठी सुद्धा ते हे व्रत करतात. हरतालिका हा शब्द हरित प्लस आलिका यावरून निर्माण झालेला आहे. पुराण कथेनुसार पार्वती मातेने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केला होता. त्यावेळी काय झालं, तिच्या एका मैत्रिणीने तिला घरी नेऊन तप करण्यासाठी मदत केली होती. त्यामुळेच या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी आई पार्वतींनी भगवान शिवांना आपले पती म्हणून प्राप्त केले होते. त्यामुळे काय झालं, या व्रताला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच हे व्रत अतिशय महत्त्वाचे आहे. तर हरतालिकेची पूजा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि शुभ वस्त्र धारण करायचे आहे. लाल, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी रंगाचे आपल्याला कपडे हे अतिशय शुभ मानले जाणारे कलर आहेत. तर ह्यापैकी कुठल्याही एका कलरचे कपडे आपल्याला धारण करायचे आहेत. नंतर काय करायचं आहे, घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये एक आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. त्यावर आपल्याला पांढरा किंवा लाल वस्त्र जो काही असेल तुमच्याकडे तो त्याच्यावर अंथरून त्यावर मातीची किंवा वाळूची शिव, पार्वती आणि गणेशजींची मूर्ती ठेवायची आहे. चौकीभोवती काय करायचं, आपल्याला रांगोळी, फूल, दीप आणि धूप यांनी आपल्याला सजावट करायची आहे. ही तयारी म्हणजेच आपण देवी पार्वतीला आपल्या घरी आमंत्रण येण्यासारखी आहे. तर ही सगळे पूजा करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य काय साहित्य लागणार आहे, तर बघा आपल्याला फुलं लागणार आहे, हार लागणार आहे, बेलपत्र शंकर भगवानांना अर्पण करण्यासाठी बेलपत्र लागणार आहे, गणपतीसाठी दुर्वा लागणार आहे, धूप, दीप, अगरबत्ती, नारळ, सुपारी आणि खण म्हणजे जो असतो ना आपण सुहासिनींना ते आपण ओटी भरतो तसाच खण, त्याच्यामध्ये सिंदूर, बांगड्या, मेहंदी, काजळ, कंगवा इत्यादी आपल्याला लागणार आहे. आणि एक सोबतच पाण्याचा कलश, अक्षता आणि पाणीसुद्धा लागणार आहे. कथापत्रिका म्हणून अष्टगंध हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे. हे सगळं एकत्रित केल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहेच. बघा, प्रथम आपल्याला काय करायचं आहे, गणपती महाराजांची पूजा करून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला भगवान शंकराला जल, दूध, मध, दही, पंचामृत आपल्याला अर्पण करायचे आहेत. शिवलिंगावर आपल्याला बेलपत्र, फूल, दूध, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. पार्वती मातेला सुहाग पिटारी अर्पण करून म्हणजेच काय तर ते खण अर्पण करून त्यांना अलंकार, वस्त्र, बांगड्या, सिंदूर अर्पण करायचं आहे. नंतर काय करायचं, आपल्याला एकत्र शिव पार्वतीची आरती करायची आहे. शेवटी हरतालिका तीज व्रतकथा भक्तिभावाने ऐकावी आणि वाचायची आहे. या कथेमध्ये काय आहे माहिती आहे का, पार्वती मातेची तपस्या आणि शिवसंपादनाचे वर्णन केलेले आहे. तर आपल्याला ही कथा भक्तिभावाने ऐकायची आहे आणि वाचायची आहे. तशाच प्रकारे ह्या व्रताचे काही नियम आणि पद्धतीसुद्धा आहेत. बघा, ज्या दिवशी आपण हरतालिकाचं व्रत करणार आहे ना, त्या दिवशी आपल्याला हा व्रत निरंकार करायचा आहे. म्हणजेच आपल्याला दिवसभर पाणी किंवा अन्नग्रहण करायचे नाही आहेत. दिवसभर मनामध्ये फक्त शिवपार्वतीचे चिंतन करायचे आहे. रात्री जागरण करण्याची प्रथासुद्धा आहे. तर तुम्ही हवे तर तुमच्या आजूबाजूच्या शेजारील स्त्रियांना बोलवून मोठी पूजा करून तुम्ही रात्रीचे जागरणसुद्धा करू शकता. कारण हा दिवस बघा पूर्ण भक्तिभावाने व्यतीत करण्याचे व्रत आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, सूर्योदयानंतर पूजा करून दान धर्म करून मगच आपल्याला हा व्रताची सांगता करायची आहे. म्हणजेच व्रतसुद्धा सोडायचं आहे. आता हा व्रत करताना आपल्याला काही मंत्रसुद्धा जप करायचा आहे. म्हणजेच बघा, आपल्याला काही प्रभावी मंत्रसुद्धा जप करायचे आहे, ज्यामुळे काय होतील, तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील ज्या काही इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतील. तुमच्या घरामधील नकारात्मकता दूर होतील. तुमचे सौभाग्य आणि विवाह सुखीसाठी तुम्हाला
आणि तुमच्या इच्छित प्राप्तीसाठी सुद्धा तुम्हाला काही मंत्रांची जप करण्यास आहे. बघा, सर्वप्रथम एक मंत्र आहे जो तुमची इच्छापूर्ती करणार आहे आणि तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करणार आहे. तो मंत्र म्हणजेच बघा शिवमंत्र. तो कुठला आहे? ओम नमः शिवाय. या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे, अगदी मनोभावाने. यामुळे काय होणार आहे? तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुमच्या घरातील नकारात्मकतासुद्धा दूर होणार आहे. तसेच प्रमाणे ज्या स्त्रिया आहेत त्यांनी काय करायचं आहे? आपल्या पतीच्या अखंड सौभाग्यासाठी आणि विवाह सुखासाठी, म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्या दोघांमध्ये कधीही वाद न हो, दोघांमध्ये प्रेम आणि आपुलकी भावना सदैव राहण्यासाठी आपल्याला पार्वती मंत्राचा जप करायचा आहे. पार्वती मंत्र कुठला आहे? तर तो बघा, ओम उमाये नमः, ओम उमाये नमः. या मंत्राचा जपसुद्धा आपल्याला 108 वेळा करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, ज्या काही अविवाहित स्त्रिया किंवा मुली असतील त्यांनी इच्छित वर प्राप्तीसाठी आपल्याला कुठल्या मंत्राचा जप करायचा आहे? तर तो आहे ओम गौरी शंकराय नमः. पुन्हा एकदा ऐका, ओम गौरी शंकराय नमः. हा अविवाहित स्त्रियांनी किंवा मुलींनी इच्छित वरासाठी आपल्याला ह्या मंत्राचा जप 108 वेळा हरतालिका व्रतच्या दिवशीच करायचा आहे. हे व्रत केल्याने बघा आपल्याला काय काय सुख मिळते. बघा, आपले जे वैवाहिक जीवन आहे, जे काही आहे, त्यांनीमुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, त्या सगळ्या दूर होणार आहे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभणार आहे. त्यानंतर ज्या काही अविवाहित स्त्रिया असतील त्यांनी जर काही व्रत केले तर त्यांना इच्छित वर, त्यांना पाहिजे तसा वर मिळणार आहे. आणि कुटुंबामध्ये बघा, तुमच्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, समृद्धीसुद्धा लाभणार आहे. संकटावर मात करून समाधान लाभणे. जे भक्तभावाने हे व्रत करतील त्यांना शिवशंकर भगवान आणि पार्वती मातेचे अखंड आशीर्वाद मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती हरतालिका तीज व्रताची माहिती. संपूर्ण माहिती आपण ही बघितली आहे. तर आपणही श्रद्धा आणि भक्तिभावाने हे व्रत पाळा आणि जीवनामध्ये सुख, समृद्धी व सौख्य प्राप्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही ओम नमः शिवाय व्हिडिओच्या शेवटी लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.